रंजीत वर्मा जी से मिलकर मुझे बहुत खुशी हुई। नांदेड़ से है और उनकी पेंटिंग जो है एकदम ब्राइट, जो विलेज में ब्राइट कलर्स दिखते हैं वो अपने गांव में वैसे कलर्स दिखा रहे हैं। और उनकी एक खूबी है कि ये शो जो है ये ग्वाला के ऊपर है। ये पर्टिकुलरली ये पूरा शो एक ग्वाले के ऊपर है और ग्वाला मीन्स लॉर्ड कृष्णा। और हर पेंटिंग में इनकी ये काठी सिग्नेचर आइटम है, यानी हर पेंटिंग में काठी मिलेगी, जिससे पता चलता है कि ये ग्वाला है। और अलग अलग स्टोरीज है, कभी फूल के बारे में, कोई पर्टिकुलर फूल के बारे में नई ज्ञान है, कभी कोई वस्त्र हरण जो हुआ था यमुना तट पर उसका प्लेफुल वर्जन है। तो ऐसे ऐसे कई उन्होंने स्टोरीज बताई है ये पेंटिंग्स में। बहुत खुशी हुई, थैंक यू सो मच। और नया नया थीम्स लाते रहिए और बुलाते रहिए। नमस्कार, मी चित्रकार रणजित दत्त वर्मा। मी श्री क्षेत्र माहूरगड आलोय, जे नांदेड जिल्ह्यामध्ये येते। मी या ठिकाणी जहांगीर कला दालन मुंबई येथे माझं ग्वाला शीर्षकांतर्गत एक प्रदर्शन भरवलेलं आहे। ग्वाला म्हणजे कृष्णाचं एक प्रतिरूप या ठिकाणी मी दाखवलेलं आहे। या ग्वालाच्या प्रदर्शनाचं रीतसर उद्घाटन दिनांक 16 रोजी सुरू झालेलं आहे आणि हे प्रदर्शन दिनांक 22 पर्यंत चालणार आहे। सर्व कला रसिकांना मी या ठिकाणी अशी विनंती करतो की आपण माझ्या ग्वाला या शीर्षकांतर्गत चित्र प्रदर्शनाचा आस्वाद घ्यावा आणि आवर्जून आपली उपस्थिती दर्शवून कलेचा आनंद घ्यावा अशी मी आपणास विनंती करतो। या ठिकाणी आपण बघू शकता की माझ्या ग्वालाच्या विविध रूपांमध्ये ग्वाला आपल्याला दिसत आहे, वेगवेगळ्या रंगांमध्ये, जी अतिशय मोहक अशी रंगसंगती मी या ठिकाणी वापरलेली आहे। या रंगसंगतीमधून वेगवेगळी रूपं मी या ठिकाणी ग्वालाच्या माध्यमातून दाखवलेली आहेत। वेगवेगळ्या कहाण्या या ठिकाणी मी प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केलेला आहे। माझं हे ग्वालाचं जे काम आहे, ग्वाला शीर्षकांतर्गत जे काम या ठिकाणी मी प्रदर्शित केलेलं आहे, जे जहांगीर कला दालन मुंबई येथे प्रदर्शित केलेलं आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की ग्वाला हा मी हिमाचली ग्वाला या ठिकाणी दाखवलेला आहे। हिमाचली ग्वालामध्ये जेव्हा मी हे काम करताना यामध्ये बोधी फुलांचा वापर या ठिकाणी केलेला आहे। हातामध्ये आपण बघू शकता याच्यामध्ये बोधी फ्लावर जे हिमाचलमध्ये असतं। तिकडची जी लोक आहेत ही सकाळी देवाच्या दर्शनाला जात असताना या बोधी फुलांची तोड करतात आणि ते तोडून ईश्वराच्या पायाशी ठेवल्या जातं आणि त्याच्यातली 4-5 फुलं जी आहेत ती ईश्वराच्या समर्पित केली जातात आणि ईश्वराच्या समर्पित केलेल्या इतर उरलेल्या फुलांना ती आपल्या डोक्यांमध्ये, जी हिमाचली टोपीमध्ये या ठिकाणी मी दाखवलेला आहे, त्या टोपीमध्ये ती खोचली जातात। या फुलाचा सुगंध असा असतो की फार जबरदस्त सुगंध असतो। तो दिवसभर त्यांना एक मोहक रूपांमध्ये मोहित करत राहतो आणि सुगंधामुळे त्यांचा दिवस अत्यंत चांगला जातो। त्यानंतर या ठिकाणी मी पुढे जर गेलो तर आपण त्याच्यामध्ये याच फुलामध्ये, बोधी या फुलामध्येच राधा आणि कृष्णाचा विवाह झाल्याची दंतकथा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। ही दंतकथा हिमाचल प्रदेशामध्ये प्रसिद्ध असून या पेंटिंगचं शीर्षकच आहे राधा कृष्ण विथ बोधी फ्लावर। या ठिकाणी मी या पेंटिंगला दाखवण्याचा प्रयत्न केला। या पेंटिंग मधून सांस्कृतिक भाग या ठिकाणी मी प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केलेला आहे। धन्यवाद।